समृद्धी महामार्गावर वाहनांची नियमित तपासणी होत नसल्यास नागपूर खंडपीठाने एमएसआरडीसीला फटकारलं। तपासणी होत असल्याची खोटी माहिती सादर केल्यानं कोर्टाने अधिकाऱ्यांना खडसावलं। सरकारी नोकर भरतीमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या संशयितांची तपासणी बोगस आढळल्यास थेट कारवाई करणार। पूजा खेडकर प्रकरणानंतर सरकार अलर्ट। पुण्यातील 4 दहीहंडी आयोजकांवर गुन्हे दाखल। बंदी असताना लेझरचा वापर केल्यानं कारवाई। नाशिकच्या खडकमाळे गावात पालकांचा मुलांसोबत जीवघेणा प्रवास। नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं स्थानिकांना अडचण। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार। 33,050 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील अंबे गावात वाघांच्या टोळीचं दर्शन। बछड्यांसह 5 वाघांची टोळी कॅमेऱ्यात कैद। परिसरामध्ये नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण। भिवंडीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय मुलीचा मृत्यू। जुलैमध्ये 135 नागरिकांवर कुत्र्यांचा हल्ला। प्रशासनावरती बेजबाबदारपणाचा आरोप। बंगालच्या भाजप नेत्या प्रियांगू पांडे यांच्या कारवर झालेल्या गोळीबाराचा व्हिडिओ समोर। डॉक्टर तरुणीच्या हत्येनंतर बंगालमध्ये परिस्थिती चिघळली। ॲपल कंपनीत एका वर्षात चौथ्यांदा कर्मचारी कपात। डिजिटल सर्व्हिसेस विभागातील 100 जणांना नारळ तर ॲपल बुक्स आणि बुकस्टॉलच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा डच्चू। चंद्रावरील मातीतून पाणी तयार। चीनच्या चांगई 5 मोहिमेनंतर संशोधकांचा दावा। चंद्रावर मानवी वस्ती उभारण्यासाठी चीनच्या अनेक मोहिमा।